कोकणामध्ये सध्या मान्सूनपूर्व सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे कोकणातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या देखील पाहायला मिळाल्या। गेल्या अनेक दिवसांपासून जे नागरिक उकाड्याने हैराण होते त्यामुळे या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। रायगडमध्ये सकाळी पाऊस बरसला त्यामुळे कामासाठी जे नागरिक घराबाहेर निघाले होते त्यांची तारांबळ उडाली। रत्नागिरीतही पाऊस झाला तर तिकडे सिंधुदुर्गात जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसला। या पावसामुळे शेवटच्या टप्प्यात असलेल्या आंबा पिकाला मात्र फटका बसलेला आहे। कोकणामध्ये मान्सूनपूर्व सरी जरी बरसलेल्या असल्या तरी संपूर्ण राज्याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे मान्सूनची आणि अंदमान आणि बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनसाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे असा दावा सध्या केला जातोय। तसा अंदाज हा वर्तवला गेलेला आहे। मान्सूनचा हा बहुतांश भाग हा व्यापलाय। पुढच्या आठवड्यामध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। पुढचे 3 ते 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा हा मिळू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।